शाकंभरी पौर्णिमा अतिशय महत्त्वाचा दिवस. कारण ह्या दिवशी आपल्याला कुळाचार करायचा असतो. शाकंभरी देवी दुसरी तिसरी कोणी नसून साक्षात माता जगदंबा, माता पार्वती आहे. आपल्या घरात जर कुळाचार केला जात असेल किंवा नसेल केला जात तरी सुद्धा या शाकंभरी नवरात्रीची सांगता शाकंभरी पौर्णिमेने केली जाते. ह्या दिवशी तुम्हाला काय सेवा करायची आहे? आपल्याला आपला कुळाचार करायचा असतो, कुळधर्म करायचा असतो. आई भगवतीच्या पुरणाच्या आरत्या करायच्या असतात. आई भगवतीची ओटी म्हणजेच आपल्या कुळदेवीची ओटी भरायची असते. आता ही ओटी भरल्यावर या ओटीचं काय करायचं? आणि त्याच्याच बरोबर शाकंभरी देवीला 64 भाज्यांचा नैवेद्य दाखवला जातो. या 64 भाज्यांचा नैवेद्य दाखवण्यामागचं काय कारण आहे? कारण ही साक्षात फळांची देवी आहे, भाज्यांची देवी आहे आणि तिला ज्या कुठल्या 64 भाज्या आवडतात त्याचा नैवेद्य दाखवला जातो. तर खरंच 64 भाज्या कुठल्या आहे आणि याचाच नैवेद्य दाखवला जातो का? शाकंभरी नवरात्रीचं अवचित्त साधून शाकंभरी पौर्णिमेला आपल्याला काय सेवा करायची आहे आपल्या कुळदेवीची, की जेणेकरून ह्या नवरात्रीच्या कालावधीमध्ये 7-8 दिवसाच्या कालावधीमध्ये काहीही करणं शक्य नसेल झालं, तरीसुद्धा तुम्ही ही सेवा करू शकता. आता ते सेवा कुठली आहे या संदर्भातली माहिती बघण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.